ग्रीन रुद्राक्ष ट्रस्टमध्ये आपलं स्वागत आहे. माहिती अधिकार कायद्याच्या या खास प्रवासात सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत जे या कायद्याचं खरंच चिलखत मानलं जातं. हो, प्रकरण 6. हे प्रकरण या कायद्याची खरी ताकद निश्चित करतं. एक विचार करूया. कोणत्याही कायद्याला त्याची खरी ताकद कशामुळे मिळते? फक्त त्यात दिलेल्या हक्कांमुळे की त्यामागे अजून काही असतं? तर हे प्रकरण 6 म्हणजे कलम 21 ते 31 हेच ते अदृश्य कवच आहे, हेच ते इंजिन रूम आहे जे संपूर्ण माहिती अधिकार कायद्याला खरी शक्ती देतं आणि त्याला सुरळीत चालण्यास मदत करतं. ठीक आहे, तर मग पुढे काय काय पाहणार आहोत? आपण कायद्याच्या या चिलखतावर नजर टाकू, त्याच्या संरक्षण आणि सर्वोच्चतेबद्दल बोलू, मग त्यातले अपवाद आणि त्यांच्या मर्यादा समजून घेऊ. त्यानंतर अंमलबजावणी आणि वाढ कशी होते ते पाहून शेवटी एका नव्या सुरुवातीबद्दल बोलू. चला मग सुरुवात करूया कायद्याच्या ढालीपासून, म्हणजे ती कलमं जी अधिकाऱ्यांचं संरक्षण करतात आणि या कायद्याला त्याचा अधिकार मिळवून देतात. हे खूप महत्त्वाचं आहे. कलम 21 काय सांगतं की जर कुणी अधिकारी प्रामाणिक हेतूने म्हणजे सद्भावनेने काम करत असेल तर त्याच्यावर कोणताही खटला किंवा कायदेशीर कारवाई करता येत नाही. विचार करा, यामुळे अधिकाऱ्यांना किती मोठं संरक्षण मिळतं निर्भयपणे काम करण्यासाठी. आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट, हा कायदा इतर जुन्या कायद्यांशी कसा वागतो, म्हणजे त्यापेक्षा वरचढ कसा ठरतो? तर इथेच कलम 22 पिक्चरमध्ये येतं. ते स्पष्ट करतं की माहिती अधिकार कायदा आणि दुसरा कुठलाही कायदा, अगदी 1923चा सरकारी गुपित अधिनियम जरी असला आणि त्यांच्यात जर काही विसंगती असेल तर माहिती अधिकार कायदाच वरचढ ठरेल. म्हणजे ITIचं म्हणणं ऐकलं जाईल. आणि या कायद्याला अजून ताकद मिळतीये कलम 23 मुळे. हे कलम थेट सांगतं की माहिती आयोगाने दिलेल्या आदेशांना कोणत्याही सामान्य न्यायालयात आव्हान देता येणार नाही. म्हणजे आयोगाचे निर्णय अंतिम आहेत. अपील करायचं असेल तर फक्त कलम 19 मध्ये दिलेल्या पद्धतीनुसारच करावं लागेल. बरं, आता कायद्याच्या सीमांबद्दल बोलूया. म्हणजे असा कुठला भाग आहे जिथे हा कायदा लागू होत नाही? आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्या नियमांना काही अपवाद आहेत का? हो, आहेत. कलम 24 नुसार देशाच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या काही गुप्तचर आणि सुरक्षा संघटनांना या कायद्यातून वगळण्यात आलं आहे. त्यांची संपूर्ण यादी कायद्याच्या 2ऱ्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे. पण थांबा, ही सूट काही पूर्णपणे अमर्याद नाहीये. याला 2 खूप मोठे आणि शक्तिशाली अपवाद आहेत. अशा 2 गोष्टी जिथे या संघटनांना सुद्धा माहिती द्यावीच लागते. आणि ते 2 अपवाद कुठले? तर पहिला म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसरा म्हणजे मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे आरोप. या 2 गंभीर प्रकरणांमध्ये या मोठ्या संघटनासुद्धा माहिती लपवू शकत नाहीत. अगदी मानवाधिकार उल्लंघनाच्या बाबतीत तर एक विशेष तरतूद आहे. माहिती आयोगाच्या मान्यतेनंतर 45 दिवसांच्या आत माहिती देणं बंधनकारक आहे. यातूनच या गंभीर प्रकरणांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी जपली जाते. चला, आता कायद्याच्या इंजिन रूममध्ये जाऊया, म्हणजे ती कलमं पाहूया जी या कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही यावर लक्ष ठेवतात आणि त्याच्या विकासाला चालना देतात. कलम 25 मुळे एक प्रकारची अकाउंटेबिलिटी सिस्टीम तयार होते. दरवर्षी केंद्रीय आणि राज्य माहिती आयोग एक वार्षिक अहवाल तयार करतात आणि हा अहवाल थेट संसदेत किंवा विधानमंडळात सादर केला जातो. म्हणजे कायदा कसा काम करतोय यावर सगळ्यांची नजर असते. बरोबर आहे, कायदा फक्त कागदावर असून चालत नाही, तो लोकांपर्यंत पोहोचायला हवा. आणि हीच गोष्ट कलम 26 सुनिश्चित करतं. यानुसार सरकारवर जबाबदारी आहे की त्यांनी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम राबवावेत, विशेषतः वंचित घटकांना या कायद्याचा वापर करण्यासाठी मदत करावी आणि अधिकाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्यावं. आता कायदा चालवण्यासाठी काही नियम लागतात, जसं की अर्ज करण्यासाठी किती फी असेल, अपील कसं करायचं, हे सगळे नियम बनवण्याचा अधिकार कलम 27 सरकारला देतं. यामुळे सगळी प्रक्रिया सुरळीत चालते. कोणताही नवीन कायदा लागू झाल्यावर सुरुवातीला काही अडचणी येतातच. हे लक्षात घेऊनच कलम 29 बनवलं गेलं होतं. यानुसार कायदा लागू झाल्यापासून पहिल्या 2 वर्षात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे खास अधिकार केंद्र सरकारला दिले होते. खरंच किती दूरदृष्टीने विचार केला होता. आणि आता आपण येतोय शेवटच्या टप्प्यावर.
त्या कलमाकडे ज्याने खरं तर पारदर्शकतेच्या एका नव्या पर्वाची सुरुवात केली. ते कलम आहे. कलम 30, निरसन किंवा रिपील. या एका कलमाने 2002 सालचा जुना आणि तुलनेने कमी प्रभावी माहिती स्वातंत्र्य कायदा रद्द केला. हे फक्त एका कायद्याचं जाणं आणि दुसऱ्याचं येणं नव्हतं, तर ही एका जुन्या बंदिस्त व्यवस्थेच्या जागी एका अधिक शक्तिशाली आणि नागरिक केंद्रित कायद्याची स्थापना होते. तर प्रकरण 6च्या ह्या तरतुदी पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते. माहिती अधिकार कायदा हा फक्त हक्क देणारा एक कागद नाही, तो एक स्वयंपूर्ण, संरक्षित आणि मजबूत शस्त्र आहे. आता खरा प्रश्न हा उरतो की ह्या शक्तिशाली साधनांचा वापर किती जबाबदारीने आणि या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.